दिल्ली येथील जंतर मंतरावर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात परभणीत वंचित बहुजन आघाडी व विविध पक्ष संघटना यांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। सर्वप्रथम आपण म्हणतो की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, पण या भारतीय लोकशाही प्रधान देशामध्ये दिनांक 20 जुलै हा अतिशय सगळ्यात मोठा आतापर्यंतच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि या काळा दिवस ज्या मनवादी जातीवादी RSS सरकारमुळे झालं, अशा मोदी सरकारचा परभणी जिल्हा आंबेडकर चळवळ व महाराष्ट्रातील सगळ्यात सक्रिय आंबेडकरी युवा संघटन राजघर ब्रिगेड तर्फे सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो। परभणी जिल्हा हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू जेव्हा केव्हा आंबेडकरी समाजाला म्हणतात की तुम्ही रस्त्यावर या, तुमचा जीव द्या, तेव्हा आंबेडकरी समाज परभणी जिल्हा कधी त्या गोष्टीसाठी मागे फिरणार नाही। याचं प्रतीक म्हणजे आजचा तुम्ही बंद बघत आहात। प्रकाश आंबेडकर यांनी नेमकंच महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती, हाक दिली होती। त्या राजघराण्याच्या हाकेला ओ देत परभणी जिल्ह्यातील राजघर ब्रिगेड अतिशय ताकदीनं कडकडीत बंद करण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून सर्व शाळा, कॉलेज व व्यापारी संघटन संकुल सगळे बंद करून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहे। आज अवस्था शिक्षण क्षेत्राची खूप महाभयंकर झालेली आहे, ज्यामुळे आज विद्यार्थ्यांनी सगळ्या तरुणांनी हातात आंदोलन घेतले। काय सांगा? सर्वप्रथम अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की या भारत देशाचं उद्याचं भविष्य म्हणजे युवा म्हणून समजल्या जाते, पण या लोकशाहीचा जे चौथा स्तंभ आहे ते चौथा स्तंभ याला कुठेतरी न्याय देण्यासाठी कमी पडत आहे। आणि लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला किंमत असते, म्हणून लोकप्रतिनिधीच्या मागे सर्व जनसामान्य त्याच्या मागे उभा असते। आणि उद्याचा युवा हा उद्याचा भवितव्य आहे भारताचं, आणि या युवांच्या त्यांच्या हातून जे चांगलं कार्य घडणार आहे, जे चांगले शिकून अधिकारी होणार आहेत, ते अधिकारी होण्याचे स्वप्न कुठेतरी मनवादी सरकार आणून पाडत आहे। आणि याचा निषेध म्हणूनच तमाम आंबेडकरी समाज प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या मागे आहे। आणि जेवढे काही पालक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही बिलकुल घाबरू नका, आंबेडकरी समाज तुमच्या पाठीशी ताकदीनिशी आहे। बघा, सर्व संघटनांनी व वंचित बहुजन आघाडीच्या आदेशाने बाळासाहेब आंबेडकर व यांच्या आदेशाने आज परभणी जिल्हा शांतपणे आम्ही बंद केलेला आहे। ते दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, गेटच्या पेपर फुटीमध्ये 26 विद्यार्थ्यांना आत्महत्या केलेली आहे, त्यांच्या निषेधार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्लीला भेट देऊन हे उपोषण चांगल्या प्रकारे सोडावं आणि धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा मिळवून सरकारला विनंती केली होती। पण असं न होता जंतर मंतरच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यामध्ये पोलीस प्रशासन खरंच सहभागी आहे का, त्याच्या RSSचे लोक सोडून त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केलेला आहे। त्यामध्ये एक मुलगी रात्री मृत्यू पावलेली आहे त्या लाठीचार्जमध्ये। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज महाराष्ट्र पूर्ण बंद केलेला आहे। त्यामध्ये आम्ही परभणी जिल्हा शांतपणे बंद केलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकार म्हणते आम्ही चर्चेला तयार आहोत आणि विरोधक आहेत ते नोटिफाय करतात, आता सुद्धा सरकारने आरोप केला। अहो, कायचा नोटिफाय हे हुकुमशाहीच्या पद्धतीने चालत आहे सरकार, कोणाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या हाताखाली चालत आहे ही सरकार। आणि कशाचा राजीनामा घेतात, कशाची चर्चा करतायत। आम्ही उतरून वंचित बहुजन आघाडीच्या व विद्यार्थ्याच्या मार्गाने आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने संविधानाच्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा राजीनामा घेतल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी व विद्यार्थी शांत बसणार नाही। भविष्यात जर या मान्य जर मान्य नाही झाल्या तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्यांच्या पुढच्या आदेशाची आम्ही वाट पाहू। त्यांचा जो आदेश आहे त्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र व भारत बंद करू।